सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्यातल्या उत्तरार्धातलं प्रकरण 10वं आपलं चालू आहे. तर कालच्या पुढे वाचते. सावरकरांना तेल कोठाराचं वरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून मुख्य असं तिथलं स्थान मिळालेलं होतं. तर त्याच्यावर पुढे आपण आता वाचतोय. त्या तेलकोठारात असताना मला जे मुख्य समाधान अनुभवांती आलं ते हे होतं की माझ्या आणि एकंदरीत राजबंदींच्या अत्यंत दुर्दशेच्या दिवसात जे लोक आम्हास उपयोगी पडले होते त्याचे पुष्कळ हित मला साधता येऊन स्वतंत्र लोकातील सत्पात्र मनुष्यास आणि कुटुंबासही पुष्कळ सहाय्य देता आल्याने कृतज्ञ बुद्धीस प्रसन्नता देता आली. आता पूर्वीप्रमाणे कोणतीही पीडा होणे बंद झाली. बंदीस एकाच वेळी शौचास सोडून संडासात 8-8 ओळीने धाडून जमादारास वाटले की पुरे की एकदम उठो म्हणून आज्ञा सोडली जाताच कोणा शौचास पुरेसे हो न हो सर्वांनी एकदम उठलं पाहिजे, नाहीतर त्यास नागवा सोडून बाहेर ओढला जावे लागे. कित्येकदा पाणी लावून अंग धुण्याचे आधीही बाहेर ओढले जाई. असे अगदी पाशवी अत्याचार जे त्या कामात भोगावे लागत ते आता अगदी नामशेष झाले होते. मुसलमान वॉर्डर हिंदू कोणी हौदातील पाणी घेताना पाहिला की दोन्ही पाय हौदात धूत आणि त्या हिंदूने निरुपाय म्हणून ते पाणी तसंच वापरलं की त्याची टर उडवून आपण मोठं सत्कृत्य केलं आहे म्हणून जी बढाई मारत. असे ज्या चाळीत ते चढेल झालेले होते त्याच चाळीत शुद्ध पाणी मिळू लागले आणि तसे चढेल पण करण्याची कोणाची छाती होईनाशी झाली. पाण्याची गोष्ट निघाली म्हणून आणखी एक आठवण झाली की आम्हास पहिल्या 4-5 वर्षात केव्हा केव्हा नाक धरून पाणी प्यावे लागे. कारण बारीसाहेब लांबून पिण्याचे पाणी आणविण्यास जेव्हा आळसत तेव्हा अगदी घाण आणि टाकाऊ म्हणून व्यक्त केलेल्या एका विहिरीचं पाणी बंदिवानांना पिण्यास देत. ते इतके कुजलेले आणि ओंगळ असे की नाक दाबून धरल्या वाचून घाणीच्या भपकाऱ्यामुळे ते पिणे केवळ अशक्य होई. ही गोष्ट बारी पर्यवेक्षक येताच आम्ही प्रथम शेजारच्या कचरा विहिरीचे पाणी पिण्यास वाटले गेल्याची कागाळी केली. बारी नेहमीप्रमाणे शपथेवर ती गोष्ट नाकारू लागला. कोणी जमादार व बंदी आमचे वतीने बोलेना. आम्ही खोटे पडू लागलो तेव्हा ते भांडे आम्ही कोपऱ्यातून काढून पुढे केले. पर्यवेक्षकाने बारीची थोडी पाद्यपूजा तेथेच करून बाकीची कार्यालयात गेल्यावर केली. त्यापुढे तसे पाणी देण्याचे अगदी बंद झाले. अशा स्थितीत ज्या बंदिवानांनी मागे दिवस काढले होते त्यास ते श्रीयुत डिगन साहेबांच्या बंदीपालकत्वाचे दिवस कारागाराच्या मनाने किती कमी दुर्घर जात होते हे समजण्यास उत्तम साधन हेच होते की ज्या कामगारात 1-2 महिन्यात एखादा तरी बंदी फाशी खाईच त्याच त्या कामगारात आणि वसाहतीत फाशी खाल्ल्याचे एखादे उदाहरण ही घडेनासे झाले. याच कारण त्यावेळची 8-10 वर्षांच्या खटपटीने घडवून आणलेली वसाहतीच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनातील सुधारणा हे एक होतंच. आणि हेही होतं की युद्धापासून ह्या ना त्या निमित्ताने सुटकेची आशा बंदिवानांच्या हृदयात सारखी उत्पन्न होत गेली. आत्महत्येच्या संख्येत झालेला हा तुरळपणा आम्ही कारामंडळाचेही ध्यानात आणून दिला होता. त्या तेलकोठाराच्या अधिकाराचा उपयोग आमच्या शिक्षण शुद्धीकरण संघटन इत्यादी अंदमानास सुधारण्यासाठी चालविलेल्या प्रचार कार्यास अर्थातच फार होऊ लागला. काही उदाहरणं सांगू. एकदा एक हिंदू भंगी जो फार दिवसांपूर्वी मुसलमान झाला होता त्याला आम्ही हिंदू धर्मात पुन्हा घेतला, पण त्याची नवीन शेंडी पाहताच मुसलमान त्यास पंक्तीतून उठवून देऊ लागले आणि हिंदू तो भंगी म्हणून आपल्या पंक्तीस त्यास घेईनात. तेव्हा आम्ही त्यास तेलकोठारात कामाचे निमित्ताने त्याचे भंगीकाम आटोपल्यावर बोलवावे, आमचे समोर साबणाने शुद्ध स्नान घालवून नवीन कपडे धारण करवावे आणि आमच्या शेजारी जेवावयास बसवावे. आमचे आणि आमच्या मित्रांचे उदाहरण पाहून तो भंगी हिंदू लोकांच्या पंक्तीस हळूहळू बसू लागला. हिंदू बंदी त्यास अडथळा करीत नसे झाले आणि अशा रीतीने तो पुन्हा मुसलमानांचे पंजात फसण्यापासून वाचला. तो प्रत्यही तुलसीदासाचे भजन करी. पूर्वी ह्याच कोलूत छळाने त्रासून जीव वाचवण्यासाठी कित्येक उच्चवर्णीय हिंदूही
आणि ब्रह्मी तर विचारूच नका, भंगी काम मागून घेत. भंगी बनवण्याची शाळा म्हणून त्या कोलूची प्रख्याती होती. पण ते काम आता जरा सह्य होताच तेच उच्चवर्णी हिंदू त्या बिचाऱ्या जातीच्या भंग्यास आपल्या शेजारी बसू देईनात. त्या संधीच्या आगेमागेच लोकमान्य वारल्याची बातमी आली. प्रथम उडत उडत रात्री कळली. सकाळी निश्चिती झाली. त्यावेळी लोकमान्यांच्या मृत्यूविषयी आत्मा तळमळू लागला. ती तळमळ व्यक्त तरी कशी करणार? अंती 8 वाजण्याचे संधीस निश्चय ठरला की त्या सर्व अंदमानभर सर्वांनी उपवास पाळावा आणि दुसरे दिवशी दुःख प्रदर्शनार्थ अंतस्थपणे सभा भरवावी. तत्काळ आमच्या संस्थेतील सहकारी मंडळींना ते कळविले. त्यांनी पुढच्यास, त्यांनी त्या पुढच्यास असे करता करता एखाद्या तारेच्या गतीने ती वार्ता गावोगाव पसरली आणि जेवणाचे वेळेस पाहतात तो कारागारापासून तो दूर रासबेटापर्यंत आणि इतर भागातून शेकडो लोकांनी आपापली जेवणं घेण्याचे नाकारलं. अधिकाऱ्यास घोटाळा पडला. हे काय? पण कोणी कारण सांगेना. कारण बंदिवानास राजकारण नाही, जसा गाईस आत्मा नाही. आणि बंदिवानास राजकारण नाही म्हणजे राष्ट्रीय कारण नाही. बाकी सरकारी राजकारण त्यांनी केले तर चाले. इतकंच नव्हे तर त्यास ते करणे मनाविरुद्ध भाग पडे. उदाहरणार्थ, लढाईचे दिवसात त्या महायुद्धार्थ इंग्लिश साम्राज्याच्या सुवर्णमेरूचे दिवाळे निघू नये म्हणून अंदमानातील त्या बंदिवानांपासून देखील पैसा, अडका, वर्गणी म्हणून अधिकाऱ्यांनी गोळा करण्यास कमी केलं नव्हतं. आणि युद्धबंदीनंतर त्या शांती दिनार्थ त्याच बळाने तास अर्धा तास चूप बसावं लागे. पण लोकमान्यांचे मृत्यूसाठी दुःख वाटण्याचा बंदिवानास अधिकार नव्हता. त्यासाठी जेवण सोडले म्हणून म्हटले तर त्वरित राजद्रोह्यांशी संबंध ठेवल्याचा खटला आणि बेडी. म्हणून बंदिवानांनी कारण बोलू नये. हळूहळू आपण होऊन अधिकाऱ्यास कळले की लोकमान्यांसाठी हे हजारो बंदिवान आज उपवास करीत आहेत. 1-2 तासात ही बातमी चहूकडे पसरून संघटित उपवास हजारो बंदिवानांनी केला कसा याचं अधिकाऱ्यास सक्रोध आश्चर्य वाटलं आणि ते आश्चर्य होतंही. 9 वर्षांपूर्वी टिळकांचं नाव माहीत असणारा शेकडा 1 असला नसता आणि राष्ट्रीय दुःखासाठी 1 दिवस उपवास करून रिकाम्या पोटी दिवसभर राबत ते कठोर परिश्रम करण्या इतका राष्ट्रीय वळणाचा मनुष्य तर हजारात 1च मिळता. त्याच अंदमानात 8-9 वर्षांच्या प्रचाराने इतकी संघटना झाली आणि राजकीय कळकळ उत्पन्न झाली की ठिकठिकाणच्या पुढारी देशसेवक बंदिवानांना कारागृहातून 2 तासात निरोप पोचू शके आणि हजारो बंदिवान एकमताने राष्ट्रीय दुःख पाळू शकत. तीच गोष्ट सभांची असे. बाहेर वसाहतीत आमच्या संस्थेतील प्रमुख मंडळी सभा भरवून वेळोवेळी लोकांत जागृती करीत. राजकारणाधिक विषयावर त्याच व्याख्याने देऊन शिक्षित करीत. अशा सभा अर्थातच धोक्याच्या असत. कारण बंदिवानास एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे निषिद्ध असे आणि या सभातून तर 100 बंदिवानही पुढे पुढे एकत्र होत आणि ते सर्व ठिकाणांहून येत. ही शक्यता अर्थातच त्या वसाहतीत राष्ट्रीय चळवळीस अंतस्थपणे अनुकूल असलेल्या बंदिवान आणि स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या साहाय्यानेच घडून येईल. पण एखादे वेळेस ओमफस होऊन ते शेलकेचे शेलके पकडले जाण्याचाही पुष्कळ संभव असे. अशा प्रसंगी त्या आम्हा देशभक्त वीरांची जी धांदल उडे ती अगदी चिरस्मरणीय असे. पिनसबेग नावाच्या एका जिल्ह्याचंच उदाहरण घेऊ. येथे एकदा सभा भरावयाचं ठरवलं. लांबून लांबून मंडळी, कोणी काही निमित्ताने, कोणी काही अशी आली. अंतस्थ जागी दूरवर पहारे ठेवून सभा भरली. आता राष्ट्रीय आवेश सर्वात भरू लागतो तोच दूर एक परिचित पोलिसाच्या मुख्य अधिकाऱ्यांपैकी गृहस्थ दिसला. मग काय गडबड विचारता. ते वक्ते, ते श्रोते, तो भरू पाहणारा राष्ट्रीय आवेश, जो तो गवतातून, दगडाडून, चाळी मागून, कुंपणावरून लपत छपत उड्या टाकून पार. जे 1-2 उड्या टाकताना पकडले तेच काय ते पाडाव झाले. पोलीस अधिकारीही परिचितच होता. वर कोणी अशा अंतस्थ सभा भरत असतात म्हणून चुगली केली होती, म्हणून त्यास वरिष्ठांनी आज्ञा झाली होती म्हणून तो आला. नाहीतर त्याच्या अंगणातील सभेकडे देखील तो झुकताना. त्याने उड्या टाकताना पडले ते अर्थातच पाडाव करून त्यास धाकदपटशा दिला
पण ते त्या जिल्ह्यातील असल्याने आणि नुसते एकत्र बसण्यास रविवारी फारसा प्रत्यय नसल्याने इतरांची नावे न विचारता पोलीस महाशयांनी सभा विभा काही नव्हती असं कळवलं. परंतु तेथील एक मराठी बंदिवान जो पुढारी असे त्यास पुढे हळूच लिहिण्याच्या कामावरून कष्टाचे कामावर धाडण्यात आले. 2 आठवडेही लोटले नसतील आमच्या मंडळीने वशिला लावून पुन्हा त्यास लिहिण्याचे कामावर नेमून टाकले. अंदमानात आपल्या देशातील रीतीप्रमाणेच दसरा, दिवाळी आणि होळी हे सण मोठ्या थाटाने पाळले जातात. तिकडे एक अखिल हिंदूंचे, एक शिखांचे आणि एक आर्य समाजाचे तात्पुरते स्थान अशी 3 हिंदू देवळे आहेत. त्या सणांच्या दिवशी सर्व हिंदू बंदिवानास सुट्टी देण्यात येते आणि बाजारातून संध्याकाळपर्यंत मोकळे फिरता येते. कारागारातील बंदींना मात्र बाहेर जाता येत नाही. या सणांच्या यात्रांचा उपयोग आम्ही आपल्या प्रचारकार्यात शक्य तितका करून घेण्याचे धोरण धरले होते. आमच्या बाहेरच्या मंडळींनी त्या दिवशी लहान मोठ्या संघांनी जमून सार्वजनिक ज्ञान आणि राष्ट्रीय भावना उत्पन्न करणारी भाषणे व संवाद करावे. देवळातून पुराणिक आणि पुजारी यासही ते वळण लावण्यासाठी झटावे. जाती निर्विशेष हिंदूंची सहभोजने घडवून आणावी. अशा वेळी भोजनाचे आधी सर्वांनी राष्ट्रीय प्रार्थना म्हणाव्यात. गीतेवर पुराणे आणि आर्य समाजी भजने बंदींकडून म्हणवून घेण्यात यावीत. शेकडो साधारण अशिक्षित हिंदू बंदीत या सणाचे दिवशी राष्ट्रीय विचारांची आणि राजकारणाच्या जिज्ञासेची आणि रुचीची बीजे अशा रीतीने पेरण्यात येत. या बाहेरील चळवळीत पुढाकार घेणारे जे आमचे सहकारी असत, जे पूर्वी शिक्षा लागून आले तेव्हा प्रथमतः कारागारात आमच्याबरोबर होते आणि तेथून संस्थेच्या प्रचारकत्वाची योजना आणि व्रत घेऊन बाहेर चांगल्या लेखक, कारखानदार, गणक अशा वर्चस्वाच्या जागी नेमलेले असत, त्यांची नावे येथे देणे किती वेळा तरी अगदी कर्तव्य म्हणून वाटते. पण या आवृत्तीपुरता तरी तो मोह त्यांच्यासाठी आवरावा लागत आहे. त्यांच्यामध्ये कित्येक धारवाड, अकोला, बिहार इत्यादी बाजूंचे सुशिक्षित गृहस्थ असून त्यांना जरी सामान्य अपराध्यात गणले गेले होते तरी त्यांच्यावरील खटले निःसंशय राजकीय स्वरूपाचेच असल्याने ते राजबंदीच होते. आणखी काही अगदी अशिक्षित आणि चोरी, डाके, हत्या इत्यादी जघन्य अपराध पूर्वी केलेले असतानाही आता इतके निवळलेले होते की ते अपराध त्यांच्या आत्म्यासच अधोगामी करू शकले नाहीत, हे पाहून कोणासही आनंद वाटावा. या वर उल्लेखिलेल्या बंदिवानांपैकी वर वर्णन केलेल्या प्रकारच्या सभा आणि चळवळी करताना काही प्रसंग धरले जाण्याचीही पाळी आली. त्यास चळवळे म्हणून अंदमानातील झटपट निर्बंधान्वये 6 महिने, वर्ष कारागाराच्या शिक्षाही होत आणि वसाहतीतले सुख आणि अधिकार त्यापुरते छिनले जात. पण त्यांनी ती संकटे सोसावी. त्यांची देशभक्ती कारागारात राजबंदी म्हणून गणलेल्या बंदिवानासही आदरणीय व्हावी अशा प्रामाणिक आणि उत्कट स्वरूपाची होती. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.